मागील काही दिवसापासून महालक्ष्मी कंपनी विरोधात प्रदूषण आणि कामगाराच्या मागण्या घेऊन युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले। प्रदूषणाने देवळी शहरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे। तसेच लहान मुलांमध्ये दमा, अस्थमा, त्वचेचे रोग, डोळ्यांचे आजार यासारखे अनेक गंभीर आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यातच आज सकाळी अचानकपणे महालक्ष्मी TMT कंपनीसमोर देवळीतील प्रदूषणाने त्रस्त असलेल्या लहान मुलांनी गांधीगिरी स्वरूपाचे आंदोलन केले। कंपन्यांच्या गेटसमोर सकाळी ठीक 8 वाजता देवळीतील 15 ते 20 लहान मुलांनी हातात निषेधार्थ घोषवाक्य लिहिलेले फलक घेऊन महालक्ष्मी कंपनीच्या प्रदूषणाविरोधात गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले। निषेध फलकावरील लिहिलेले घोषवाक्य, कंपनी हवी प्रदूषण नको, आमच्या हक्काची शुद्ध हवा कुठे हरवली, निदान आमची पिढी तरी प्रदूषणाने उद्ध्वस्त करू नका, आमच्या शुद्ध हवेला प्रदूषित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, अशा घोषवाक्यांनी कंपनी प्रशासन व कामगारांचे लक्ष वेधून घेतले होते। कंपनीसमोर आंदोलनकारी लहान मुलांना बघून परिसरातील कामगार, कंपनीचे सर्व अधिकारी अवाक झाले। उद्याच्या भारताचे भविष्य असलेले लहान मुलांनी प्रदूषणाविरोधात एल्गार पुकारल्याने गावात सर्वत्र एकच चर्चेला उधाण आले। लहान मुलांना काहींनी प्रश्न विचारले असता लहानग्या मुलांनी या प्रश्नावर फार मार्मिक मते व्यक्त केली। निदान आता तरी कंपनी प्रशासनाचे डोळे उघडतील का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। प्रदूषण नियंत्रक मंडळाने कंपनीवर तातडीने कारवाई करून थेट कंपनीतून सोडण्यात येणारे प्रदूषण थांबविण्याची व चिमणीची उंची वाढवण्याची मागणी देवळीतील नागरिक करीत आहेत। माझं पूर्ण नाव आर्या मनीषा ठाकरे आहे। बेटा तू इथे कशासाठी आलेली आहे? मी इथे महालक्ष्मी कंपनीमधून होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी आली आहे। कारण आमचा उद्योगधंद्याला विरोध नाही तर वेगवेगळ्या कंपनीतून चुकीच्या मार्गाने होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाला आहे। हवेच्या प्रदूषणाचा आमच्या वयाच्या पिढीला फारच घातक परिणाम भोगावे लागत आहेत। त्यामुळे आम्ही इथे प्रदूषण रोखण्यासाठी आलो आहोत। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।